आता आपण शिकूया आयडेंटिफाइंग शेप्स। आयडेंटिफाय म्हणजे काय? ओळखणे। मग आपण ओळखूया शेप्स। शेप्स म्हणजे आकार, वेगवेगळे आकार आपल्याला शिकायचे। तर इथे तुम्ही पाहाल तर इथे कसे आहे, इथे राउंड म्हणजे हा सर्कल आहे, इथे ही एक सर्कल आहे, इथे एक सर्कल आहे, इथे एक सर्कल आहे। तर इथे काय आहे, हा ट्रायंगल आहे, म्हणजे ज्याला 1 2 3 इथे 3 त्याला तुम्हाला अशी टोकं दिसतील, म्हणजे हा ट्रायंगल आहे। तसंच इथं 1 2 3 टोकं आहेत म्हणून हा ट्रायंगल आहे। म्हणजे असे काही ट्रायंगल्स आहेत, तर काही सर्कल्स आहेत की जे गोल आहेत, राउंड आहेत, तर काही स्क्वेअर्स आहेत, म्हणजे असा चौकोन तुम्हाला दिसतोय परंतु त्याचे ही आणि ही आणि ही ह्या सगळ्या बाजू समान आहेत, बरोबर। पण इथे पण तुम्हाला असा चौकोन दिसतोय, पण ह्याला स्क्वेअर म्हणायचं कारण की ह्याच्या बाजू सगळ्या समान आहेत। तर हा चौकोन दिसतोय परंतु याच्यामध्ये ही बाजू आणि ही बाजू समान दिसते, पण हे रुंदीला जास्त आहे, रुंद आहे, म्हणून ह्याला म्हणायचं रेक्टँगल। तुम्हाला नावं माहीत नसली चालतील, परंतु आपल्याला फक्त ओळखायचं आहे की याच्यात आणि याच्यात काहीतरी फरक आहे। हा इक्वल दिसतोय म्हणजे एकसारखा असा, तेवढाच सगळ्या बाजू सेम दिसतात, पण इथं ही बाजू मोठी दिसते, ह्या दोन्ही मधला फरक आहे। मग असं आपल्याला हे काउंट करायचे आहेत आणि इथे आपल्याला लिहायचे आहेत। तर पहिल्यांदा काउंट द ऑब्जेक्ट्स ऑफ द गिव्हन शेप्स अँड राईट देअर नंबर्स। मग आता गिव्हन शेप आहे पहिला सर्कल, तर किती आहेत सर्कल्स? इथे एक आहे 1 2 3 4, म्हणजे सर्कल्स आहेत 4। आता आहे हा स्क्वेअर। स्क्वेअर किती आहेत की ज्याच्या बाजू सगळं सेम आहे, म्हणजे असा चौकोनी दिसतो। 1 हा नाही आहे, हा ना वेगळा आहे, म्हणजे हा 1 2 हा आहे 3 आहेत, आन्सर 3। ट्रायंगल म्हणजे असे त्याला 3 कडा आहेत, अशा ह्या 3 टोक आहेत, असे किती आहेत? इथे आहे का? नाही, इथे 1, इथे नाही, इथे नाही, इथे आहे 2, म्हणजे 2 आणि हा। आता असे रेक्टँगल किती आहेत? हा तर मगाशी काउंट केला, हा 1 2 आणि हा एक 3, इथे नाही, टोटल 3 आहेत। आपण काउंट झाला की त्याला टिक करू शकतो। सपोज तुम्ही सर्कल आहेत 1 2 3 4, त्याच्यानंतर हे स्क्वेअर आहेत 1 2 3, काउंट करताना तुम्ही केले तर तुम्ही डबल काउंट करणार नाही आणि सहज लक्षात येईल। नेक्स्ट शेप्स आहेत ते आपण शिकूया। एक्झाम्पल, राईट द नंबर ऑफ इच शेप। आता इथे शेप्स दिलेले आहेत, म्हणजे एक ड्रॉइंग दिले, त्या ड्रॉइंग मध्ये खूप सारे शेप्स आहेत, बरोबर। तर त्याच्यामध्ये किती नंबरचे किती आहेत? मग आता हा सर्कल आहे असा राऊंड, तर किती आहेत इथे? राऊंड पहा, इथे एक आहे 1, इथे एक आहे 2, इथे एक आहे 3 आणि कुठे आहे हा मोठावाला एक झाला 4, म्हणजे टोटल सर्कल्स आहेत 4। तर याच्यामध्ये स्क्वेअर्स किती आहेत असे? इथे नाही, हा नाही, हा नाही, 1 2 हे त्याचे 2 आईज 2 झाले, त्याच्यानंतर हे एक झालं 3 आणि हा एक झाला 4, म्हणजे टोटल आहेत 4। आता ट्रायंगल्स असे 3 टोकवाले ट्रायंगल्स किती आहेत? इथे 1, इथे 2, इथे 3, त्याच्यानंतर 4 आणि 5, टोटल आहेत 5। आता हे रेक्टँगल्स असे किती आहेत? 1 2 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5 6 आणि हा एक 7, म्हणून टोटल 7 रेक्टँगल्स आहेत। इथे काय सांगितले? कलर द डिझाईन विथ क्रेयॉन्स ऑफ युअर चॉईस। इथे एक डिझाईन दिलेला आहे, तुमच्या आवडीच्या कलरचे क्रेयॉन्स घेऊन, म्हणजे खडू घेऊन, तेलकट खडू, तुम्ही हे कलर करायचे।